एकदा अमावस्येच्या रात्री जेव्हा संपूर्ण राज्य गाढ झोपेत होतं तेव्हा त्या चिटकिणीने आपल्या अघोरी मंत्रशक्तीने राजवाड्यात प्रवेश केला। तिने राजाच्या खोलीत जाऊन त्याचा जीव घेण्याचा प्रयत्न सुरू केला। राजाच्या छातीवर एक अदृश्य दडपण आलं, त्याचा श्वास गुदमरू लागला। मृत्यू अगदी दारात उभा होता। पण त्याच वेळी देवीच्या मंदिराची सेवा करणाऱ्या एका गरीब गुरवाच्या घरात काहीतरी अघटित घडलं। त्या गुरवाला 2 मुली होत्या, राधा आणि गौरी। त्या दिसायला जितक्या साध्या तितक्याच धाडसी आणि तल्लख बुद्धीच्या होत्या। देवीच्या भक्तीमुळे त्या दोघींना संकट आल्याचा पूर्वभास झाला। वारा वेगाने वाहू लागला आणि मंदिराचा दिवा अचानक विझला। दोन्ही बहिणींनी ओळखलं की देवीच्या भक्तावर, आपल्या राजावर संकट आलं। आणि क्षणाचाही विलंब न लावता त्या महालाच्या दिशेने धावल्या। चिटकीण राजाला बेशुद्ध करून बळी देण्यासाठी घेऊन चालली होती, पण दोघींनी तिची वाट अडवली। चिटकीण आणि त्या दोघींमध्ये घमासान युद्ध झालं। त्या दोघी तिचा वध करणार तोच चिटकिणीने भ्रम तयार केला आणि ती धुराच्या लोटात गायब झाली। आणि ती पुन्हा कधीच रामेश्वरला आली नाही। राजवाड्यावरील काळसावट कायमचं दूर झालं। राजे राणा यशवंत शुद्धीवर आले। आपल्या प्राणांचे रक्षण करणाऱ्या त्या 2 मुलींचं शौर्य पाहून राजाच्या डोळ्यात आनंद अश्रू आले। त्यांनी भर दरबारात गुरवाच्या 2ही मुलींचा मोठा सत्कार केला आणि संपूर्ण घराणं त्या 2 मुलींचं कायम ऋणी राहील अशी शपथ घेतली। देवीची कृपा आणि त्या 2 मुलींचं शौर्य ह्यामुळे रामेश्वर राज्य सुरक्षित राहिलं। हिरा, काय झालं? कसला विचार करतेस? नाही, काही नाही।